नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यावर्षीसुद्धा पर्यटकांनी कोकण रेल्वेला पसंती दिलेली पाहायला मिळते आहे। कोकण रेल्वेचं सध्या आरक्षण जे आहे ते फुल झालेलं पाहायला मिळतं आहे। कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणात जवळपास 3.5 लाख पर्यटक जे आहेत ते कोकणात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी येतील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे। कोकण रेल्वेचं आरक्षण जवळपास 5 जानेवारीपर्यंत या ठिकाणी फुल झालेलं पाहायला मिळतं आहे। आपण बघू शकतो आपण सध्या रत्नागिरीच्या कोकण रेल्वेच्या तिकीट काउंटरवरती आहोत आणि या ठिकाणी आरक्षणचा चार्ट तुम्ही बघू शकता की सध्या ही वंदे भारत एक्सप्रेस आहे की जे सर्वात लोकप्रिय आहे। सध्या ज्या कोकण रेल्वेच्या माध्यमातून धावणाऱ्या सगळ्या ट्रेन्स आहेत त्यांचं आरक्षण या ठिकाणी रिग्रेट झालेलं पाहायला मिळतं आहे। 28 डिसेंबरपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांना तुफान गर्दी होईल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतो आहे। हिवाळी स्पेशल 4ही गाड्या या ठिकाणी फुल दाखवण्यात येत आहेत। तर आरक्षण वेळेवरती न मिळाल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांचा किंवा पर्यटकांचा या ठिकाणी हिरमोड झालेला पाहायला मिळतोय। बघू शकता की आपण एक दुसरी गाडी बघूया की जी कोकण कन्या जी सर्वात लोकप्रिय कोकण रेल्वे मार्गावरती आहे ती सुद्धा त्याचं आरक्षण सुद्धा या ठिकाणी रिग्रेट झालेलं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत जर बघितलं तर सध्या नवीन वर्षाचा सेलिब्रेशनसाठी या ठिकाणी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलेली आहे आणि त्याचमुळे कोकण रेल्वेचं आरक्षण या ठिकाणी हाऊसफुल झालेलं पाहायला मिळतं आहे। अनेक ज्या लोकप्रिय गाड्या आहेत कोकण कन्या एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस अशांचं आरक्षण जे आहे ते या ठिकाणी रिग्रेट झालेलं पाहायला मिळतं आहे। मोठ्या संख्येनं पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात दाखल होत आहेत आणि त्याचमुळं यावर्षी देखील कोकणात येताना पर्यटकांनी कोकण रेल्वेलाच पसंती दिल्याचं चित्र या ठिकाणचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।